जय जय रघुवीर समर्थ। देव म्हणतो, तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा। काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा। विनाकारण काळजी का करता? तू का घाबरतो? तुला कोण मारू शकतो? आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणीही मारू शकत नाही। हे जीवनाचे अंतिम सत्य आहे। या पृथ्वीतलावर जेव्हा पाप, अहंकार आणि अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी अवतार घेत राहीन। ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याने आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे। अशा माणसाच्या मनाला सुख दुःख, थंडी ताप आणि मान अपमान यात काही फरक पडणार नाही। जे दान ते कर्तव्य मानून बिनदिकपणे एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला दिले जाते ते दान पुण्य मानले जाते। समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्यपूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणाने पार पाडणे, धर्माचे पालन करणे हे सुद्धा मोठी तपश्चर्या आहे। जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करत नाहीत। जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल त्याचं आयुष्य रात्रीत बदललं जाईल। समर्थ स्वतः त्यांच्या इच्छा पूर्ण करतील। ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे धैर्य देऊ शकतो। मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे, ते व्यर्थ जाऊ देऊ नका। जीवनात असे कर्म करा जे येणाऱ्या मानवजातीसाठी प्रेरणा स्तोत्र बनू शकेल। जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणात आहे। आनंदी मनाने वर्तमान जगा, स्वतःसाठी सर्वोत्तम व्हा। तुमची किंमत लक्षात घ्या, जग एक दिवस तुमचा आदर नक्कीच करेल। स्वतःला जीवनासाठी तंदुरुस्त बनवणे हाच यश आणि आनंदाचा एकमेव मार्ग आहे। हे अर्जुना, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत। मला ते सगळे जन्म आठवतात, पण तुला नाही। मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ आहे। जे घडणार आहे त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो। म्हणून निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा। तयार असाल तर आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला अनेक कर्म करण्याची संधी मिळते, परंतु मनुष्य आपल्या इंद्रियांच्या अधीन राहून त्या संधींचा योग्य फायदा घेऊ शकत नाही। वाईट कर्म केल्यावर आयुष्यभर कितीही चांगली कामे केली तरी वाईट कर्माची फळे नक्कीच मिळतात। चांगली कामे करण्याची संधी कधीही सोडू नका। तुमचे काम करा, परिणामाची चिंता करू नका। फळाची तळमळ सोडून जो मनुष्य कार्य करतो तोच आपले जीवन यशस्वी करू शकतो। जो कर्मफलाची आस बाळगत नाही किंवा कर्मफलाचा द्वेष करत नाही त्याला संन्यासी म्हणतात। खरा योगी आपले कार्य पूर्ण निष्ठेने करतो आणि त्याच्या फळाची इच्छा न ठेवता त्याला धर्म मानतो। मनावर ताबा ठेवून आणि स्वतःवर विश्वास ठेवून माणूस पुढे सरकतो तेव्हा जीवनातील कोणतेही गंतव्यस्थान गाठता येते। खूप वर्षापूर्वी मी रिक्षाच्या मागून जात असताना त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं। ते वाक्य होतं, हेही दिवस जातील। तर मला खूप आतुरता आणि रस निर्माण झाला होता की या वाक्याचा अर्थ काय असावा, हे त्यांनी असं का लिहिलं असावं। मी धावत पळत त्या रिक्षाकडे गेलो आणि त्या रिक्षा चालकाला मी विचारलं, काऊ काका, तुम्ही रिक्षाच्या मागे असं का लिहिलं आहे? तेव्हा त्यांनी मला एक महाभारतातील उदाहरण दिलं। ते म्हणजे असं की महाभारत घडत असताना तेव्हा एक वेळ आली होती की अर्जुन खूप खचून गेला होता, नैराश्य निर्माण झालं होतं। तेव्हा अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण यांनी एकच सांगितलं
की उठ आणि त्या पाषाणावर असं काहीतरी लिही की ते वाचल्यानंतर सुखी माणूस दुःखी होईल आणि दुःखी माणूस सुखी होईल. तेव्हा अर्जुनाने एक वाक्य लिहिलं होतं, ते म्हणजेच हेही दिवस जातील. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले की कोणतेही दिवस, कोणताही काळ, कोणतीही वेळ दीर्घकाळ राहत नाही. तर नैराश्य सोड आणि नव्याने सुरुवात कर. सर्व ठीक होईल, कारण परमेश्वराची शक्ती तुझ्या सोबत आहे. दुर्बलता नक्कीच देवाने दिलेली आहे, पण प्रतिष्ठा माणसाच्या मनाने निर्माण केली आहे. भीतीला धरून राहिल्याने भविष्यातील दुःख कधीच टाळता येत नाहीत. भीतीमुळे चिंता वाढतात आणि त्यामुळे मनातील आनंद आणि शांती हिरावून घेतली जाते. तुम्हाला कोणाची भीती वाटते? कोण तुम्हाला मारू शकेल? तुम्ही शरीर नाही. तुमचे शरीर हे केवळ तुमचे कर्म सिद्ध करण्याचे साधन आहे. तू असा आत्मा आहेस जो अमर आहे. कर्म चांगले असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळते, वाईट असेल तर त्याची शिक्षा देखील नक्कीच मिळते. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला काहीच मिळत नाही. सामान्य लोक नेहमीच त्यांच्या आदर्शाचे पालन करून सर्वोत्तम लोकांसारखे राहण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तो आपल्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा मनुष्य बाह्य सौंदर्य, वाईट गोष्टी आणि वाईट सवयींकडे आकर्षित होतो. जसं जळत्या दिव्याच्या प्रकाशाने अमाप अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे मनातील अज्ञानाने भरलेल्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचाराचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकाल, तेव्हाच अज्ञानाच्या रूपातील अंधारच नाहीसा होईल. ज्याला कोणाबद्दल वाईट भावना आहेत, जो वाईट विचार करतो, मत्सर करतो, वाईट बोलतो, आपल्या धर्माचे व कर्तव्याचे पालन करत नाही, तो कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण इतरांची निंदा करतो तेव्हा त्यांच्या नशिबात येणारे दुःख आपल्यालाच भोगावे लागतात. जो भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला माझ्या स्वाधीन करा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिणामाची इच्छा न ठेवता निस्वार्थपणे, निर्दोषपणे आणि निपक्षपणे कार्य करा. तुमचे जीवन सुख समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधीही स्पर्श करणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. तुमचा तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास जय सद्गुरू टाईप करा. देव तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. देवावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्याला मनापासून स्मरण केले तर तो नक्कीच येईल आणि तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. आपण किती लोकांना किंवा प्राण्यांना मदत केली याचा कधीही गर्व करू नका, कारण देव स्वतः तुम्हाला मदत करतो. तुम्ही फक्त एक साधन आहात. कोणाचेही भले करून कधीही उपकार करू नका, नाहीतर ती कृती निरर्थक होईल आणि मिळणारे बक्षीस व्यर्थ जाईल. मोठी उद्दिष्ट निर्माण करण्यासाठी आणि स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कल्पनाशक्ती असायला हवी. जो माणूस एखादे चांगले कर्म करताना त्याला आपले नशीब आणि बक्षीस मानतो, अशा व्यक्तीला त्याच्या कृतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. जो मनुष्य कामाच्या इच्छेने काम करतो, जेव्हा त्याला अपेक्षेनुसार फळ मिळत नाही तेव्हा तो निराश आणि दुःखी होतो. फळाच्या अपेक्षेने काम करणाऱ्या व्यक्तीचे मन कधीही शांत आणि समाधानी राहत नाही, कारण त्याची तळमळ प्रत्येक नवीन शिखरावर पोहोचत असते. अशा रीतीने त्याचे मन कधीच समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणाऱ्या अमर्याद इच्छा माणसाला इंद्रियांचा गुलाम बनवतात. तुमच्या मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका तुमच्या मनात गैरसमजांचे डोंगर निर्माण करून जीवनातील सुखशांती हिरावून घेतात. राग येणे व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो
की तुमचा देवाच्या कर्मनियमावर विश्वास नाही. जर कोणी तुमचे वाईट केले तर कर्म स्वतः त्याची काळजी घेईल. नेहमी तुमच्या मनावर ताबा ठेवा, अन्यथा हे मन सर्वात मोठे शत्रू बनून तुम्हाला वाईट कृत्य करायला लावू शकते. सहमत असाल तर आजपासून मी वाईट कृत्य करणार नाही टाईप करा. उपकार करण्याऐवजी दान करा. काळजी घेण्याऐवजी विचार करा. स्वतः सक्षम असल्याशिवाय एकाच व्यक्तीला कधीही मदत करू नका. बुद्धिमत्तेपेक्षा ज्ञान हे नेहमी सुंदर असते. त्यामुळे ज्ञान कमवत राहा आणि ज्ञान वाटायला शिका, जेणेकरून इतरांचे जीवन सुधारता येईल. माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने महान बनतो. फळाच्या आशेने जो माणूस काम करतो तो कामातच बांधील राहतो. माझे तुझे मोठे किंवा लहान तुझ्या मनातून काढून टाक, मग सर्व काही तुझं आहे आणि तू सर्वांचा आहेस. जग आणि लोक तुम्हाला ज्या प्रकारे पाहायचे आहेत तसेच तुम्हाला दिसतील. फळाची इच्छा सोडून जो माणूस सतत काम करत राहतो तोच आपले जीवन सुखकर आणि समाधानी बनवतो. माझ्या आणि माझ्यासाठीच आणि मी जे काही निर्माण केले आहे त्याबद्दलच्या तळमळीतून जो बाहेर येतो त्याला शांती मिळते. जीवनात फक्त तीच व्यक्ती समाधानी राहू शकते जे कमीत कमी आनंदी असते आणि ज्याला जास्त मिळवण्याची तळमळ आणि अपेक्षा नसते. कोणत्याही वस्तू, स्थळ, प्राणी आणि मानव यांच्याशी अत्याधिक आसक्ती हे एक दिवस दुःखाचे सर्वात मोठे कारण बनते. लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही जितके जास्त लक्ष द्याल तितका तुमचा आत्मविश्वास कमी होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःहून पुढे जा आणि स्वतःच्या मार्गावर प्रश्न विचारा. अध्यात्माशी जोडले तरच आध्यात्मिक ज्ञानाने जीवन शांततेकडे नेऊ शकते. तुमचा तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर हेही दिवस निघून जातील टाईप करा. दुःखी होण्यापेक्षा वाईट भूतकाळ लक्षात ठेवणे चांगले आहे. त्यातून शिका, आपला वर्तमान सुधारून चांगले भविष्य घडवा. आयुष्यात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. आयुष्य मर्यादित आहे, वेळ वाया घालवू नका. स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करा. रोज चांगले कर्म करा, लोकांचे भले करा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा. बघा, परमेश्वर तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही. जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. जे घडले ते चांगल्यासाठीच होते आणि जे पण होईल ते चांगल्यासाठीच होणार आहे. ज्ञानी मनुष्य कधीच इंद्रिय सुखांमध्ये आनंद मानत नाही. शहाणेफा रावण बुद्धिमान नक्कीच होता, पण तो ज्ञानी नव्हता. त्याच्या अज्ञानामुळे तो क्रोधित, कामुक आणि गर्विष्ठ बनला, जे त्याच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले. वेद पुराण वाचून काहीच उपयोग नाही जोपर्यंत त्यात सांगितलेल्या गोष्टी जीवनात आत्मसात केल्याशिवाय त्यांचे पालन करू नका. सहमत असाल तर होय टाईप करा. जे ज्ञान निरुपयोगी आहे ते फक्त तुमच्या पुरते मर्यादित आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि जगाच्या कल्याणासाठी होऊ शकत नाही त्या ज्ञानाचा काहीही फायदा नाही. जोपर्यंत तुम्ही इंद्रियांना ताब्यात ठेवता तोपर्यंत कोणतेही दुःख तुम्हाला विचलित करू शकत नाही. मी सर्व प्राणीमात्रांना समानतेने पाहतो. मला कोणीही कमी किंवा कोणीही प्रिय नाही. मानवी स्वभाव असा आहे की पाऊस संपला की त्यांना छत्रीचे ओझे वाटते. साथ देणारे कधीच परिस्थिती पाहत नाहीत आणि परिस्थिती बघणारे कधीच साथ देत नाहीत. कोणावर एवढी आशा आणि हृदय ठेवू नका की ते नसेल तर तुम्ही तुटून जाल. ज्यांचे डोळे भावनेने ओले होतात ते दुर्बल नसून खऱ्या मनाचे असतात. जर तुम्हालाही इतरांचे दुःख समजत असेल तर तुमच्याही मनात माणुसकी अजून जिवंत आहे हे जाणून घ्या. अपयशाचे एक कटू सत्य आहे की प्रत्येक जण कठोर परिश्रम आणि संयमाने काहीच करू शकत नाही.
ज्याला जे काही करायचं आहे ते करण्यासाठी निमित्त शोधतो, मग तो कसाही करतो. आणि ज्याला आळस आहे तो उद्यापर्यंत काम पुढे ढकलत घेऊन जातो. आणि असा व्यक्ती आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही कमी काम केलं तरी चालेल, पण जे काही कराल ते पूर्ण निष्ठेने करा. ज्याच्याकडे धैर्य गाठण्यासाठी जिद्द असते तो रात्र किंवा दिवस पाहत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे दैनंदिन कामात स्वतःला पूर्णपणे समर्पित करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकणार नाहीत. अपेक्षेप्रमाणे निकाल मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. जर कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करत असेल तर समजून घ्या की त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगले आहात, जे तो सहन करू शकत नाही आणि मग तो तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. जगायचं असेल तर लोकांवरचा विश्वास कमी करा, तेव्हाच आयुष्य सुंदर आहे. जेव्हा ते सुंदर बनवणारा तुमच्या सोबत असतो. डोळ्यांनी दिसणारे सौंदर्य पाहून माणूस निवडू नका. तराजू वजन करू शकतो पण खासियत सांगू शकत नाही. जरा सावध रहा. हे असे जग आहे जिथे लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी टाईप करा, समर्था, कोणत्याही वाईट परिस्थितीत माझं रक्षण करा. तुम्हाला जे हवं आहे ते मिळाले तर ते यश आहे, आणि ते मिळते त्यात समाधान मानणे हाच खरा आनंद आहे. आयुष्य कधीही वळण घेऊ शकते. घाबरू नका. हजारो उंचीला स्पर्श करा, पण त्यासाठी गुन्हे करू नका. विचार असा नसावा की आपल्याला चांगला मार्ग सापडला पाहिजे, तर आपण जिथे पाऊल टाकू शकतो तिथे तो मार्ग चांगला असावा असा विचार करत राहा. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमच्या नशिबावर स्वार आहात. सध्या अनेक टोमणे आणि अनेक अडचणी येतील, पण भविष्यात उघड्या डोळ्यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न समर्थ स्वतः येऊन पूर्ण करतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच लव्ह यू गॉड टाईप करा. हातावरील रेषा कुणाचे नशीब ठरवत नाहीत, कारण हात नसलेल्यांच्याही नशिबात खूप काही असते. नाव आणि पतंग जितकं उंच जातं तितकंच कापणाऱ्यांची संख्याही जास्त होते. ज्यांनी तुम्हाला बोलायला शिकवलं त्यांना जिभेचं सामर्थ्य दाखवू नका, नाहीतर संकट येत राहतील. जर कोणी तुमचा आदर करत नसेल, तुमची किंमत समजत नसेल, तर निराश होऊ नका. हिऱ्याची म्हणजेच खऱ्या आणि चांगल्या माणसांची परीक्षा घेणारी लोक जगात फार कमी आहेत. तुला कशाची भीती आहे? मृत्यू आणि शरीराच्या अंताविषयी. आत्मा जन्मत नाही, त्याला कोणीही मारू शकत नाही. जे घडायचे आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही, आणि जे घडणार नाही त्याबद्दल शोक करणे आणि चिंता करणे म्हणजेच स्वतःच्या समस्या वाढवण्यासारखं आहे. स्वतःचा वैयक्तिक विचार देखील गैरसमजांना जन्म देऊ शकतो. म्हणूनच तुमची वैयक्तिक विचारसरणी इतरांवर लादू नका. जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकत राहील किंवा पाहत राहील त्याला परमेश्वर आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. मुक्तीशिवाय जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकत नाही. वासना, क्रोध, लोभ हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. माणसाचा सर्वात मोठा आणि पहिला शत्रू किंवा मित्र त्याचे मन आहे. रागामुळे गोंधळ निर्माण होतो, गोंधळामुळे बुद्धीचा गोंधळ होतो, आणि बुद्धी गोंधळली की तर्काचा नाश होतो, आणि जेव्हा तर्काचा नाश होतो तेव्हा माणूस पडतो. अपयशाच्या भीतीने पुन्हा प्रयत्न न करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच मोठे यश मिळवू शकत नाही. निस्वार्थ आणि न्याय सेवा न करता मोक्षाची अपेक्षा देखील करणे व्यर्थ आहे. मोठे यश हे एका कुलपात बंदिस्त आहे, जे 5 चाव्यांनी उघडता येते. सकारात्मक विचार, एकाग्रता, सतत प्रयत्न, खरी आवड आणि चित्त. ध्येय साध्य करण्यासाठी त्या कामात
पूर्ण समर्पण असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मनातून पैशाची लालसा काढून टाका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा माणूस स्वतःच्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा लोभ, आळस, वासना यांसारखे दुर्गुण मनावर अधिराज्य गाजवतात. क्रोध विचार करण्याची शक्ती हिरावून घेतो. त्यामुळे योग्य निर्णय घेणे आपल्यासाठी कठीण होते. फळ मिळण्याच्या हव्यासापोटी आणि लोभाने काम करत असाल तर तुमच्या अपेक्षेनुसार काम कधीच साध्य होणार नाही. वाईट कर्मांपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मनात चांगले विचार येऊ द्या. सकारात्मक विचार करा. युगायुगे तुम्ही अनेक देह धारण केले आहेत. आता तुम्हाला मानव देह मिळाला आहे. तुमचे कर्तृत्व सिद्ध करा. निस्वार्थपणे कोणाची मदत करणे, सेवा समजून परोपकार करणे, निपक्षपातीपणे निर्णय घेणे आणि कृती करणे या सर्व वृत्ती माझ्या पूजे समान आहेत, असं श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. मला अशा लोकांवर खूप प्रेम आहे, असं श्रीकृष्ण म्हणतात. मी भक्तीचा भुकेला आहे. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने पत्र, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तरी ते मी स्वीकारतो. अन्यथा 56 भोग माझ्यासाठी क्षुल्लक आहे. मानवी योनी सापडणे हे फार दुर्मिळ आहे. पापी माणसाला प्राण्याच्या योनीत जन्म घेऊन पाप भोगावेच लागते. चांगली आणि निष्पाप माणसे पुन्हा मानवी रूपात जन्म घेतात आणि आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाला आणि जगाला नवीन दिशा देतात. मी स्वतः विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे. मी सर्वत्र आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये सामावलेले आहे. मी पृथ्वी आहे, मीच अंबर आहे आणि मीच अवकाश आहे. देव, दानव, यक्ष, गंधर्व, प्रेत हे सर्व मीच आहे. मी सुखदुःख, जीवन आणि मृत्यू यांच्या पलीकडे आहे. मी वेदांचे ज्ञान आहे. मी सूर्याचे तेज आहे. मी प्रकाशाचा वेग आहे. मी हे महाभारत युद्ध देखील आहे. मीच त्याचा आरंभ, परिणाम आहे आणि शेवटही मीच आहे. मीच शून्य आहे आणि अनेक सुद्धा प्रत्येक कृतीला आरंभ मीच आहे आणि मीच त्याचे परिणामही आहे. राम सुद्धा मीच आहे. परशुराम सुद्धा मीच आहे. जे काही घडले आहे, घडत आहे आणि घडणार आहे त्याचा परिणामही मीच आहे. मी प्रत्येक जीवात आणि प्रत्येक मानवामध्ये राहतो. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. चांगले वाईट, संकल्प, अभिमान हे सर्व माझ्यात आहे. तुम्ही माझ्यासाठी स्वतःला समर्पित करा आणि निस्वार्थीपणे कार्य करत राहा. तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. जो भक्त श्रीकृष्णाने सांगितलेले हे उपदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या मनातील कोणतीही इच्छा परमेश्वर स्वतः येऊन पूर्ण करेल हे वचन आहे. गीतेचा पहिला उपदेश असा आहे की तुमच्या सर्व दुःखाचे कारण म्हणजेच एखाद्याला स्वतःचे समजणे. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकटे, चिंता तिथूनच आले आहेत. तुम्हाला वाटते की हे माझे आहे, हे माझे स्वतःचे आहे. तिथूनच तुमच्या आयुष्यात दुःख येऊ लागतात. एका व्यक्तीचा एक मोठा वाडा होता. आजूबाजूच्या शहरातून अनेक लोक त्याचा वाडा बघायला यायचे. अनेक मोठमोठे सेठ त्याचा वाडा विकत घेण्याचा प्रयत्न करायचे. पण तो वाडा म्हणजेच त्याचा अहंकार आणि त्याच्या राहण्याचे कारण. त्याने त्याच्या वाड्यावर खूप प्रेम केले होते. एके दिवशी त्याचा वाडा उद्ध्वस्त झाला. तो बाजारात गेला होता. घरी परतल्यावर त्याने वाडा जळताना पाहिला. आज आपले घर जळताना पाहून त्याला खूप वाईट वाटले. तो म्हणाला, जर माझा वाडा जळत असेल तर मी जिवंत राहणार नाही. तो जोरजोरात रडत होता. तेवढ्यात कोणीतरी त्याला खडसावले की भाऊ, हा तुझा वाडा आहे, पण कालच तुझ्या मुलाने या वाड्यासाठी कुणाशी तरी सौदा केला आहे. हा महल आता माझा राहिलेला नाही, तो दुसऱ्याचा झाला आहे.
हे कळल्यावर त्याच्या साऱ्या काळजाचा पूर्ण थरकापच उडाला. जणू इतर लोक तो महाल जळल्याचा तमाशा पाहत होते. तेवढ्यातच त्याचा मुलगा तिकडे आला. तेव्हा तो त्या मुलाला म्हणाला की माझ्या मुला, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझे तुझ्यावर खूप आशीर्वाद आहेत. माझं दुःख तू दूर केलंस. कालच तू या वाड्याचा सौदा केलास. तेव्हा तो मुलगा म्हणाला, बाबा जरा थांबा, कारण या घराचा सौदा अजून पक्का झालेला नाही. हे ऐकून त्याच्या वडिलांनी पुन्हा तिकडे धाव घेतली आणि पुन्हा छाती ठोकून रडायला सुरुवात केली. राजवाडा तसाच असतो, व्यक्ती देखील तीच असते. पण जेव्हा वाडा माझा असतो तेव्हा दुःखही देतो, तसेच सुख देखील देतो. पण जेव्हा माझा नसतो तेव्हा ती सर्व दुःखे संपतात. पण जेव्हा माझा नसतो तेव्हा ती सर्व दुःखे संपतात. तसंच आयुष्यात जेव्हा आपण कोणतीही जागा, कोणतीही व्यक्ती, कोणाशीही नातं घेतो तेव्हा सर्व दुःख तिथूनच सुरू होतात. प्रत्येक समस्या तिथूनच सुरू होतात. म्हणून भगवद्गीतेचा पहिला उपदेश असा आहे की ज्या क्षणी तुम्ही एखाद्याला तुमचे जीवन जगण्याचे कारण म्हणून स्वीकारता किंवा त्याच्याशिवाय मी अजिबात जगू शकत नाही, तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला खूप वेदना देते. गीतेचा दुसरा उपदेश असा आहे की तुम्ही जे काही केले असेल, चांगले किंवा वाईट कर्म, त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील. त्यामुळे जाणून बुजून किंवा कळत न कळत कठीण काळात तुमची चांगली कृत्येच तुमची काळजी घेतील. या देवाभोवती सर्वत्र कॅमेरे बसवलेले आहेत. आपल्या प्रत्येक कृतीवर, या निसर्गावर देव आपल्यावर नजर ठेवतो. आपल्या प्रत्येक कृतीचा हिशोब असतो. एका गावात दोन मित्र राहत होते. दोघांनाही वाटले की या गावात आपला काहीच उपयोग नाही. दोघेही पैसे कमवण्यासाठी शहरात गेले. आपले पैसे पुरेशा प्रमाणात ते खर्च करत होते. त्यांच्याकडे वेळेवर एवढी सोय देखील नव्हती. ते फक्त आपल्या बैलांवरून प्रवास करत होते. वाटेत रात्र झाली होती म्हणून त्यांना वाटले की आजची रात्र आपण इथेच विश्रांती घेऊ. एका मित्राने सांगितले की मी इथे राहून पैशाचे रक्षण करतो, तू बाजारात जा आणि खाण्याची व्यवस्था कर. तो मित्र बाजारात गेल्यावर त्याच्या डोक्यात एक विचार आला, जर मी त्याला इथे जंगलात मारले तर त्याचे पैसे माझे असतील, नाही तर त्याचे अर्धे पैसे मला त्याला द्यावे लागतील. त्याने मित्राच्या जेवणात विष मिसळले आणि जेव्हा तो अन्न घेऊन त्याच्या मित्राकडे गेला तेव्हा ते अन्न खाल्ल्याने त्याचा मित्र जागीच मरण पावला. ती व्यक्ती ते पैसे घेऊन आपल्या घरी परतली. त्याच्या घरी मुलगा जन्माला आला, पण तो नेहमी आजारीच पडू लागला. त्याने आयुष्यात जे काही पैसे कमावले होते ते पैसे त्याच्या मुलाच्या उपचारात खर्च केले. मुलगा मोठा झाला आणि त्याचे पैसे नष्ट होत राहिले, कारण त्याचे आजारपण जातच नव्हते. त्या व्यक्तीने एक दिवस त्या मुलाला विचारले, तू का बरा होत नाहीस? मी माझ्या आयुष्याचे सर्वस्व तुझ्यावर टाकले आहे, पण तरीही तू बरा होत नाहीस. तेव्हा त्याचा मुलगा म्हणाला, कोणता मुलगा आणि कोणता बाप? मी तुझा तोच मित्र आहे ज्याला तू जंगलात विष देऊन मारलेस. पण मी तुमचा मुलगा म्हणून तुमच्या घरी आलो आणि माझा तोच हिशोब मिटवला. आता माझा हिशोब तुमच्या बरोबरीचा आहे आणि माझे आयुष्य इथेच संपले आहे. म्हणून आपण गीतेची शिकवण आत्मसात केली पाहिजे. कोणी स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी त्याने चुकीचे कृत्य केले असेल तर आज असो किंवा उद्या असो त्याचे परिणाम त्याला नक्कीच भोगावेच लागतात. गीतेचा तिसरा उपदेश हा आहे की मी आज जगतो, उद्याची चिंता करणे थांबवतो. जो कोणी माणूस त्याच्या भूतकाळात ठरवतो किंवा त्याचा उद्या कसा असेल या विचारात गुंग राहतो, तो त्याच्या आयुष्यात कधीही आनंदी होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तुम्ही वर्तमानात जगू शकता. आजचा आनंद जगा. काल आणि उद्याचे खरे अस्तित्व नसते, ती फक्त तुमची बुद्धी आहे आणि ते तुमच्या विचारांमध्ये आहे.
की त्यात काही वास्तव नाही. तुम्ही फक्त तुमच्या मनात आणि तुमच्या बुद्धीच्या आत राहता, परंतु ज्याद्वारे तुम्ही वास्तवात जगता तोच तुमचा आज आहे. तो तुमची धावती पाल आहे. जर तुम्ही तुमचे मन आणि बुद्धी तुमच्या उद्यामध्ये अडकून ठेवली तर तुमचा भूतकाळ आणि भविष्य उद्यामध्ये अडकले तर तुम्ही कधीही आनंदी होणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर आज त्याच दिशेने जगायला शिका. गीतेचा 4था उपदेश असा आहे की जो कोणी तुमच्या बरोबर अधर्म करतो, पाप करतो, चूक करतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे. जर तुम्ही त्याचा त्रास सहन केला तर तो तुमच्यावर अधिक अन्याय करतो. जर तुम्ही त्याचा छळ सहन केला तर तुम्ही त्याच्या पापात सहभागी व्हाल. एक दिवस अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, त्यांच्या बरोबर मी युद्ध करायला चाललो आहे, पण ते माझे बंधू आहेत, गुरुजन आहेत. मी त्यांच्यासोबत युद्ध कसं करू? मी त्यांच्यावर हत्यार कसं उचलू? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ते पापाच्या बाजूने उभे राहतात आणि जर तुम्ही त्यांना मारू शकला नाहीत, त्यांना लढा देऊ शकला नाहीत तर समाजात आणखीन पापे होत राहतील. कारण जेव्हा कोणी अशा पापाला रोखत नाही तेव्हा ते आणखीन पाप करतात. तसेच जेव्हा कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल, तुम्हाला दुःख देत असेल आणि तुम्ही ते सहन करत राहिलात तर समोरच्याला अजून जास्त शक्ती मिळते आणि तो तुम्हाला कमकुवत समजू लागतो आणि तुमच्यावर अन्याय करू लागतो. तो तुम्हाला आपला हक्क समजू लागतो. पण जेव्हा तुम्ही त्याच्या चुकीच्या वागणुकीला विरोध करता, त्याच्या कर्मावर दगडफेक करता, तेव्हा तो त्याच्या मर्यादेत राहायला शिकतो. हेच कलियुग आहे. या युगात तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला स्वतःचे संरक्षण करावेच लागेल. जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर ते तुम्ही कधीही सहन करू नका. उलट तुम्ही त्याचा सामना केला पाहिजे. गीतेचा 5वा उपदेश असा आहे की कधीही कोणाशीही जास्त आसक्त होऊ नका. हे पहा, ज्याच्याशी तुम्ही जास्त संलग्न आहात तो तुम्हाला आसक्तीमुळे नक्कीच हाक मारेल, पण तुम्ही कोणाच तरी मागे मरत राहता. आसक्तीमुळेच अनेक वेळा तुम्हाला अपमान सहन करावा लागतो आणि याच आसक्तीमुळे अनेक लोकांना आपला अपमानही दिसत नाही की समोरचा माणूस माझा आदर देखील करत नाही आणि मी त्याच्या मागे लागलोय. तो तुमच्या डोळ्यांवर अशी पट्टी बांधतो की तुम्हाला सत्य असत्य दिसतच नाही. तुम्हाला कोणाचाही चेहरा दिसत नाही. तुम्हाला कितीही त्रास होत असला तरी तुम्ही जे ऐकता त्यावर विश्वास ठेवता. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला नीट समजून घ्यायचे असेल, जर तुम्हाला त्याचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्याच्या मोहातून लवकरात लवकर बाहेर पडणे खूप महत्त्वाचे आहे. खरे तर नाती दुखावत नाहीत तर तुमचा मोह तुम्हाला दुखावतो. गीतेचा 6वा उपदेश असा आहे की इतर सर्वजण जे करतात ते तुम्ही करू नका. तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही करा. तुम्हाला जे करायचे आहे तेच तुम्ही करा. जग जे करत आहे ते कधीही तुम्ही करू नका. कारण अर्जुन एक दिवस श्रीकृष्णाला म्हणू लागला की अशा भयंकर युद्धात पडण्यापेक्षा मी संन्यासी होतो. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की संन्यासी होणे हे तुझे कर्तव्य नाही, हा तुझा धर्म नाही. तू क्षत्रिय आहेस, तुझे कर्तव्य तुला पार केलंच पाहिजे. तू धर्माचे रक्षण कर. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य वेगळे आहे, मार्ग वेगळे आहेत. म्हणून ज्या मार्गावर गर्दी आहे त्या मार्गावर कधीही जाऊ नकोस. जग जे करते आहे तेच तू करू नकोस. आजकाल हा व्यापार झाला आहे, ही फॅशन बनली आहे. प्रत्येक जण तेच करतो जे जग करत आले आहे, म्हणून आम्ही देखील करतो. त्यामुळे तुम्हीही या गर्दीत कुठेतरी हरवून जाल. पण तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही केलं पाहिजे, तरच तुम्ही जगाच्या गर्दीत वेगळे दिसाल.
गीतेचा 7वा उपदेश असा आहे की आयुष्यात फक्त आपलीच माणसे फसवतात, कारण त्यांना तुमचा कमकुवतपणा काय आहे हे माहिती असतो. बाहेरचा माणूस तुम्हाला फसवू शकत नाही, कारण त्याला तुमचे मोठ्यातील मोठे दुःख देखील काय आहे हेच माहिती नसते. तुमचे जे खास आहेत त्यांना खूप खोलवर माहिती आहे की तुमची कमजोरी काय आहे. ते हाच विचार करत असतात की असे काय करावे की ज्यामुळे आपण दुखावले जाऊ शकतो. हे कलियुग आहे. यामध्ये आपण बाहेरच्या लोकांपासून नव्हे तर आपलेच असलेल्यांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. महाभारताचे युद्ध 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये नाही तर एकाच कुटुंबातील भावांमध्ये झाले होते. ते सर्व एकाच वंशाचे होते. भीमाला विष पाजून मारण्याचा दुर्योधनाने कितीतरी वेळा प्रयत्न केला. पांडवांना मारण्याचा दुर्योधनाने कितीतरी वेळा प्रयत्न केला. घरी भांडण झाले तर आमच्याशी कोण लढणार. जे तुमचे स्वतःचे आहेत तेच तुम्हाला दुखवू शकतात. जे तुमच्या स्वतःचे आहेत तेच तुमचा विश्वासघात करू शकतात. गीतेचा 8वा उपदेश असा आहे की जो माणूस स्वतःचे रक्षण करू शकत नाही तर देव देखील त्याचे रक्षण करू शकत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की अर्जुना, तू रोज माझे स्मरण करत राहा आणि लढत राहा. मग अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की हे युद्ध एक दिवस संपेलच, पण तू सदैव माझे रक्षण कर आणि लढत राहा असे का म्हणतोस? लढण्याचा अर्थ काय आहे? मग श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की हे जीवन युद्धभूमी आहे. या जीवनात सुख आणि दुःख येतच राहतील आणि त्यांच्याशी खंबीरपणे तुला लढायचे आहे. श्रीकृष्णाने असे नाही सांगितले की तुम्ही शांत बसा आणि मी लढेन, मी सर्व काही करेन. गीतेचे ज्ञान खूप खोल आहे. देवाने आपल्या जीवनाचा धागा पकडला आहे, पण आपल्याला लढायचंच आहे. देवाची आठवण नेहमी ठेवा. देवा, मला शक्ती दे, मला समज दे, मला बुद्धी दे, जेणेकरून मी माझ्या आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकेन. मी जीवनात योग्य मार्गावर चालू शकेन. पण तुम्हाला तुमच्या लढाया स्वतःलाच लढायच्या आहेत. अशी नक्कीच प्रार्थना करा. आम्ही काही करणार नाही, देव सर्व काही करेल असे म्हणणारे देखील आहेत. पण आळशी माणसाला पाहून देव सुद्धा घाबरतो. हे लोक काहीही करू शकत नाही. देवाने तुम्हाला बुद्धी, प्रेरणा, शक्ती सर्व काही दिला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे रक्षण स्वतःलाच करावे लागेल. पण हे करताना विसरू नका की भगवंत तुमच्या सोबत असेल. गीतेचा 9वा उपदेश असा आहे की स्वतःला कोणत्याही घाणेरड्या सवयींमध्ये अडकवून ठेवू नका. महाभारतातील युद्ध देखील अशाच एका सवयीमुळे सुरू झालं होतं. हा सगळा खेळ तिथूनच सुरू झाला. अशा नशेच्या अवस्थेत आपण सर्वस्व गमावून बसतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या जीवनात अशी घाण सवय लावतो, मग ते व्यसन कोणते का असेना, मोबाईलचे असो किंवा कोणत्याही माणसाचे असो किंवा कोणतीही चुकीची सवय असो, ती तुम्हाला नष्ट करू शकते. जर तुम्ही ते सोडले नाही तर सर्व काही संपेल. तुमची सवय तुम्हाला नष्ट करण्याआधी तुम्ही तुमच्या वाईट सवयी नष्ट करा. गीतेचा 10वा उपदेश असा आहे की आळशी व्यक्ती कधीही काहीही साध्य करू शकत नाही. बहुतेक लोक फक्त योजना बनवत राहतात. मला मोठे घर हवं आहे, मला मोठी गाडी हवी आहे, मला जग फिरायचं आहे, याचा विचार प्रत्येक जण करतो. पण त्यासाठी खूप कमी लोक मेहनत करतात. कारण हवंहवंसं वाटणं खूप सोपं आहे, पण त्यासाठी मेहनत करणं खूप अवघड आहे. प्रत्येकाला चांगले तंदुरुस्त शरीर हवे असते, परंतु त्यासाठी व्यायाम करणे देखील गरजेचे असते. जो माणूस आळशी होऊन बसतो त्याला ना शरीर चांगले मिळते ना चांगले जीवन मिळते. आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आळशीपणाला आयुष्यातून काढून टाकलं पाहिजे. आळशीपणामुळे तुम्हाला काहीही मिळणार नाही, पण तुमच्याकडे जे आहे तेही तुम्ही गमवाल. गीतेचा 11वा उपदेश हा आहे की जीवनात सुख हवे असेल तर मनाची गुलामगिरी सोडा. आपले जीवन चांगले करण्यासाठी आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत. आपल्याला सगळं काही समजतं. खूप काही करायच्या गोष्टी तुमच्या मनात देखील आहेत,
पण इतकं सगळं समजून घेतल्यानंतरही तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम झाला आहात. तुम्ही तुमच्या मनात अशा काही गोष्टी ठाम करून ठेवल्या आहेत की आपण कधीच काहीच करू शकत नाही, आपण तंदुरुस्त होऊ शकत नाही, आपल्याला यश मिळू शकणार नाही, कारण आपण जे केले पाहिजे ते आपण करत नाही. सर्व काही समजून घेतल्यानंतरही आपले मन आपल्याला ते करू देत नाही. म्हणूनच तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर मनाचे गुलाम होऊ नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही. गीतेचा 12वा उपदेश असा आहे की जे तुमचे आहे ते तुमच्या सोबत राहील, आणि जे मिळाले नाही त्यासाठी रडणे थांबवा. जे मिळणार नाही त्या गोष्टीच्या मागे लागलात तर ती गोष्ट तुमच्यापासून अजून लांब जाईल, पण तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. गीतेतील 13वा उपदेश असा आहे की तुम्ही जगावर जितके जास्त प्रेम कराल तितकेच तुम्हाला जीवनात दुःख आणि वेदना अनुभवायला मिळतील. गीतेचा 14वा उपदेश हा आहे की ज्या माणसाला प्रत्येक गोष्टीवर राग येतो त्याच्या आयुष्यात सुख शांती कधीच येऊ शकत नाही, कारण जो माणूस खूप रागावतो तेव्हा त्याचे सगळे मित्र देखील त्याला सोडून जातात. त्याच्या मनातही तो दुःखातच राहतो, तो दुःखात जगतो, तो अधिक रागाने संकटात जातो. तुमच्याकडे जे काही आहे ते पहा. सतत राग येणाऱ्या माणसाला कधीही शांती प्राप्त होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही तुमचा राग कमी करण्यासाठी प्रयत्न करा. गीतेतील 15वा उपदेश असा आहे की तुम्ही कोणाची मदत करा अथवा करू नका, परंतु तुम्ही कधीही जाणून बुजून कोणालाही दुखवू नका, कारण जेव्हा तुमच्यामुळे कोणाचे मन दुखते तेव्हा एक दिवस तुम्हालाही तेच दुःख मिळेल हे लक्षात ठेवा. कारण जेव्हा तुम्ही इतरांना दुखावता तेव्हा समोरच्या व्यक्तीला किती वाईट वाटलं असेल ते तुम्हाला माहिती पडत नाही, पण जेव्हा समोरची तीच व्यक्ती आपल्याला दुःख देते तेव्हा आपल्याला देखील वाईट वाटू शकतं हे विसरू नका. म्हणूनच तुम्ही कोणाची मदत करा किंवा करू नका, पण कोणाचे मन कधीही दुखवू नका. गीतेचा 16वा उपदेश असा आहे की जो तुम्हाला कठीण प्रसंगी साथ देतो तो तुमचा असतो, बाकी सगळे अनोळखी असतात. ओळखीचे भासवणारे बरेच लोक असतात, मोठमोठं बोलणारे देखील बरेच लोक असतात की आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, आम्ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही, पण जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा तीच लोक तुमची साथ सोडून निघून जातात. कारण लोकांना माहिती आहे की जर हा माणूस आमच्याकडे आला तर तो फक्त आमच्याकडे मदत मागेल, तो आम्हाला काहीही देऊ शकणार नाही. लोक तुमच्याशी नाते ठेवतात कारण तुम्ही त्यांना काहीतरी देऊ शकता, त्यांना तुमच्याकडून काहीतरी फायदा होऊ शकतो, परंतु जेव्हा लोकांना समजते की त्यांना तुमच्याकडून काहीच फायदा होणार नाही तेव्हा त्यांना तुम्हाला मदत करावी लागेल, तेव्हा ते तुमच्यापासून दूर पळतात. म्हणूनच कठीण प्रसंगी जो तुमच्या पाठीशी उभा आहे तोच खरा तुमचा आहे, बाकी या जगात कोणीच कोणाचं नसतं. गीतेचा 17वा उपदेश असा आहे की जे काही घडते ते चांगल्यासाठीच होते, जे काही घडले आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे, आणि भविष्यात जे काही घडेल ते चांगल्यासाठीच असेल. ही खूप खोल गोष्ट आहे. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपल्याला असं वाटतं की माझ्यासोबत असं का झालं, ते माझ्यासोबत व्हायला नको हवं होतं, पण ती गोष्ट वेळ निघून गेल्यावर एक दिवस आपल्याला समजते हे सगळं जर आपल्यासोबत घडलं नसतं तर आज आपण या टप्प्यावर पोहोचलो नसतो. हे सगळं माझ्यासोबत घडलं नसतं तर कदाचित माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं, असं आपल्याला वाटू लागतं. त्यामुळे जीवनात जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे हे समजून घेतल्यास आपण जीवनात आनंदी राहू शकू. गीतेचा 18वा उपदेश हा आहे की प्रत्येक काम शहाणपणाने करणे हा योग आहे. योग हे कौशल्य आहे. अनेक लोक खूप काही करतात पण त्यांना काहीच साध्य होत नाही. खूप मेहनत करूनही त्यांना यश मिळत नाही.
पण ते समजून घेऊन योग्य मार्गाने केल्यास जीवनात नक्कीच यश मिळेल. गीतेचा 19वा उपदेश असा आहे की कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. कोणावरही जास्त प्रेम करू नका, कोणावरही जास्त द्वेष करू नका. कडू देखील वाईट आहे. अतिशय विश्रांती सुद्धा तुम्हाला त्रास देईल आणि अति आणणंही तुम्हाला महागात पडेल. खूप जास्त राग देखील तुमचे नुकसान करेल. म्हणून आयुष्य समतोल राखून जगले पाहिजे. संतुलन राखताच आयुष्यात खूप काही मिळू शकते. गीतेचा 20वा उपदेश असा आहे की ज्याला तुम्ही सर्वात जास्त महत्त्व द्याल तोच तुम्हाला कधीच महत्त्व देणार नाही. तुमचा अपमान कोण करतं हे तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का? तुमचा अपमान फक्त त्याच लोकांकडून होतो ज्यांना तुम्ही सर्वात जास्त महत्त्व देता. इतरांचा आदर करणे ही चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्ही इतरांचा जास्त आदर केला तर त्यांच्या नजरेत तुमचा आदर कमी होईल. म्हणूनच कुणालाही आपले सर्वस्व बनवू नये की तुम्ही माझे सर्वस्व आहात. ज्या क्षणी आपण एखाद्याला आपले सर्वस्व बनवतो त्या क्षणी आपण काहीच उरलेले नसतो. म्हणून लोकांनी त्यांच्या पचनी पडेल इतकाच आदर केला पाहिजे. गीतेतील 21वा उपदेश असा आहे की तुम्ही स्वतःची किंमत केली नाही तर तुमची किंमत कोणीच करणार नाही. गीतेतील 22वा उपदेश असा आहे की कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. महाभारताच्या कथेत दुर्योधनाने पांडवांना मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. ही वेगळी गोष्ट आहे की देव त्याचे रक्षण करत होता, पण त्याला तो आपला भाऊ मानत होता. ज्याच्यावरचा त्याचा विश्वास होता त्याला मारायचे होते. म्हणूनच विश्वास ठेवताना डोळे उघडे करून ठेवा. गीतेतील 23वा उपदेश असा आहे की ज्याच्यावर सत्याचा आणि भगवंताच्या सामर्थ्याचा आशीर्वाद असतो त्याच्या सर्व जग जरी विरोधात गेले तरी शेवटी त्याचाच विजय होतो. जिथे देव आहे तिथे सत्य आहे, ते नेहमी सारखेच असते. तुमच्यात कितीही शक्ती असली तरी सत्य आणि भगवंत ज्याच्या पाठीशी उभा असतो त्यांचा कधीच पराभव होत नसतो. गीतेचा 24वा उपदेश असा आहे की जीवनात लढाई टाळावी, पण जेव्हा तुमच्या चारित्र्याचा, सन्मानाचा आणि अधिकाराचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हीही लढलं पाहिजे. अर्जुनालाही महाभारताचे युद्ध लढायचे नव्हते, कारण समोर त्याचीच माणसे उभी होती. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना उपदेश केला की इथे गोष्ट लढायची नाही तर तुझ्या सन्मानाची आहे, गोष्ट तुझ्या चारित्र्याची आहे, तुझ्या हक्काची आहे. एवढा मोठा अधर्म तुम्ही कधीही सहन करू नये. म्हणूनच जेव्हा तुमच्या चारित्र्याचा प्रश्न येतो, जेव्हा तुमच्या सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा तो तुमचा जरी असला तरी तुम्ही त्याच्याशी लढले पाहिजे. गीतेचा 25वा उपदेश असा आहे की वेळ कितीही लुटली तरी सुद्धा चालेल, पण जी व्यक्ती जीवनात हिंमत हारत नाही ती व्यक्ती सर्व काही मिळवू शकते. जेव्हा पांडवांनी जुगारात सर्वस्व गमावले होते तेव्हा त्यांना 12 वर्षांचा वनवास मिळाला. ते भीक मागून आपले जीवन जगत असे, जंगलात भयंकर प्राण्यांमध्ये भटकत असत, पण एवढ्या कठीण प्रसंगाला तोंड देऊनही शेवटी त्यांचाच विजय झाला, कारण त्यांच्यातील हिंमत कधीच त्यांनी तोडली नव्हती. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी तुमच्यात हिंमत असेल तर विजय तुमचाच असेल. गीतेचा 26वा उपदेश असा आहे की जे दुसऱ्याचे आहे त्यावर कधीही अतिक्रमण करू नका. शकुनीने षड्यंत्र रचून पांडवांना हस्तिनापूर पासून वेगळे करून घेतले. तेव्हा त्यांनी त्यांना एका खंडवा पानाचा राज्यकारभार दिला, जिथे जमीन नापीक होती आणि जिथे काहीही पिकत नव्हते. पण पांडवांनी हे शहर इतके सुंदर केले की हस्तिनापूर देखील त्यांच्या समोर फिके वाटू लागले आणि त्यांचे वैभव पाहून दुर्योधन संतापला. त्यामुळे शेवटी परिणाम असा झाला की जे गोष्ट त्यांच्या जवळ होती तीही त्यांच्याकडे राहिली नाही. म्हणूनच जी गोष्ट तुमची नाही ती कधीही ताब्यात घेऊ नका. गीतेचा 27वा उपदेश असा आहे की जीवनात तोच माणूस यशस्वी मानला जाईल जो नेहमी आतून आनंदी असतो. तुमचे मन प्रसन्न आणि निश्चित असेल
तेव्हाच खरे यश मानले जाईल. गीतेतील 28वा उपदेश असा आहे की जसे तुम्ही विचार कराल तसेच तुमचे मन आणि तुमची बुद्धी होईल. आता तुम्ही जसे वागाल तसाच तुम्हाला सात्विक अनुभव येईल. तुमचे मनही सात्विक होईल. सात्विक आचरण करा, तुमची विचारसरणी चांगली होईल. तुम्ही तमोगुणी आणि रजोगुणी अन्न खाल्ले तर तुमची बुद्धिमत्ता समान असेल. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये आहाराचे सविस्तर वर्णन केले आहे. काय खावे आणि काय खाऊ नये, पण हे मनुष्याचे डोके आहे. जो माणूस सात्विकतेने भोजन करतो, सात्विकतेने ध्यान करतो, त्याला जीवनात निश्चितच शांती आणि आनंद मिळतो. गीतेतील 29वा उपदेश असा आहे की वाईट माणूस कधीही त्याचे वाईट कर्म सोडणार नाही. तुम्ही त्याच्याशी कितीही चांगले वागला तरी तो तुम्हाला त्रास देईल. मग ते काहीही असो, तुम्ही कितीही चांगले झाला तरी तो कधी सुधारणार नाही. दुर्योधन पांडवांना मारण्यासाठी जंगलात गेला होता, पण तिथे बिल्लाने दुर्योधनाला पकडले. त्याचा मित्र करणही त्याला सोडून पळून गेला. त्यांनाही मारायचे होते, पण युधिष्ठिर आपल्या भावाच्या रक्षणासाठी तिथे पोहोचला. त्याचा जीव वाचवला, पण त्यानंतरही तो नेहमीच पांडवांचे नुकसान करत राहिला. म्हणूनच जर एखादी व्यक्ती मोठी असेल तर त्यांच्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याशी ते जसे आहेत तसेच तुम्ही पण वागा. पुढचा उपदेश असा आहे की जो माणूस वेळेत आपले काम पूर्ण करत नाही, वेळेची कदर करत नाही, त्याच्या आयुष्यातील संपूर्ण काळ देखील व्यर्थ जातो. कारण वेळ ही तुमचे जीवन आहे. जर तुम्ही व्यर्थ वेळ वाया घालवत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात काहीही साध्य होणार नाही. जर तुम्हाला आयुष्यात आनंद हवा असेल तर तुम्ही तुमच्या वेळेची कदर केली पाहिजे. आणि भगवद्गीतेतील हे 30 उपदेश इथे समाप्त होत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण.